नमस्कार विद्यार्थी मित्र, शाश्वत अकॅडमी पुणे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. मी कुमार पाटील. आपण PYQ मास्टर क्लास ही सिरीज सुरू केली होती. त्यामध्ये 4थ्या चॅप्टरमध्ये आपण सार्वजनिक वित्त आणि भारताची कर व्यवस्था याच्याबद्दल PYQ घेतले होते. हे PYQ आपण 2 पार्टमध्ये घेणार होतो. पहिला पार्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आपण या पार्टमध्ये बाकीचे उरलेले सगळे जे या चॅप्टरवरचे PYQ आहेत त्यांचा ॲनालिसिस आपण बघणार आहे. चला तर आपण सुरू करूया. बघा, पहिला क्वेश्चन आहे, भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? कोणत्या धोरणाशी विचारले? राजकोषीय धोरणाची खालीलपैकी कोणती बाब संबंधित आहे? आपल्याकडं आपल्या देशामध्ये 2 प्रकारची धोरणं आपल्याला बघायला मिळतात. 2 प्रकारची धोरण बघायला मिळतात. एक असतं ते म्हणजे मौद्रिक धोरण, एक असतं मौद्रिक धोरण आणि दुसरं असतं राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरण एक असते फिस्कल पॉलिसी आणि दुसरी असते ती म्हणजे मॉनिटरिंग पॉलिसी. या क्वेश्चन विचारला कशाबद्दल? तर राजकोषीय धोरणाबद्दल, की राजकोषीय धोरणाशी खालीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत. त्यामध्ये पहिलं बघा, बँक रेट. आता BR किंवा बँक रेट हा जो काही लेंडिंग रेट आहे, म्हणजे RBI बँकांना ज्या दरानं कर्ज पुरवठा करते किंवा त्याला आपण रीडिस्काउंट रेट असं म्हणतो. आता हा संबंधित आहे मौद्रिक धोरणाशी. नंतर दुसरं येतं कर आणि करेत्तर महसूल. आता कर आणि करेत्तर महसूल हे राजकोषीय धोरणाचा भाग आहे. टॅक्स अँड नॉन टॅक्स रेव्हेन्यू हा काय कशाचा भाग बघायला मिळतो? आपल्याला राजकोषीय धोरणाचा भाग बघायला मिळतो. नंतर पुढे येतं प्रत्यक्ष कारवाई, याला आपण डायरेक्ट ॲक्शन म्हणतो. हा देखील मौद्रिक धोरणाचा भाग असलेला आपल्याला बघायला मिळतो. हा भाग कशाचा आहे? मौद्रिक धोरणाचा आहे. आणि राखीव निधींचे प्रमाण याला आपण CRR म्हणतो, कॅश रिझर्व्ह रेशो, CRR असं म्हणतो. बँकांनी RBI जवळ ठेवायचा जो काय राखीव निधी असतो, जो कॅश फॉर्ममध्ये असतो, त्याला आपण CRR म्हणतो. हा देखील मौद्रिक धोरणाचा भाग असलेला बघायला मिळतो. मग क्वेश्चन काय विचारला आहे? राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे. राजकोषीय धोरणाशी कुठला भाग संबंधित आहे? तर कर आणि करेत्तर महसूल हा राजकोषीय धोरणाशी संबंधित असलेला भाग आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला एक्झॅक्टली बरोबर असलेलं बघायला मिळतं. या प्रश्नाचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 2 येतं. पुढचं बघा, तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? दुसरा क्वेश्चन आहे, तुटीच्या अर्थसंकल्पामुळे. आता अर्थसंकल्पाचे जे काही प्रकार पडतात, जमा आणि खर्चानुसार अर्थसंकल्पाचे जे काही प्रकार पडतात ते 3 पडतात. पहिला प्रकार पडतो त्याला म्हणतात समतोल अंदाजपत्रक, त्याला म्हणतात समतोल अंदाजपत्रक. दुसरा जो भाग पडतो तो असतो शिल्लक अंदाजपत्रक, शिल्लक ही किंवा शिल्लक असणारं अंदाजपत्रक. आणि तिसरा भाग येतो त्याला म्हणतात तुटीचे अंदाजपत्रक, तुटीचे अंदाजपत्रक. काय भाग आहे? तर जमा आणि खर्चानुसार. जमा जेवढी जमा झालेली आहे तेवढाच जर खर्च झाला असेल, म्हणजे महसुली जमा अधिक भांडवली जमा बरोबर महसुली खर्च अधिक भांडवली खर्च जर समान असेल तर त्याला म्हणतो समतोल अंदाजपत्रक किंवा त्याला बॅलन्स्ड बजेट असं म्हटलं जातं. नंतर दुसरं येतं शिल्लकी अंदाजपत्रक. शिल्लक असणारं अंदाजपत्रक म्हणजे काय झाले असेल? जमा काय असेल? जास्त असेल. जमा काय असेल? जास्त असेल. कशापेक्षा? खर्चापेक्षा. जमा काय असेल? जास्त असेल खर्चापेक्षा. ह्याला काय म्हणणार आहे आपण? शिल्लकी अंदाजपत्रक असं म्हणणार आहे. ह्याला आपण काय म्हणणार आहे? तर सरप्लस बजेट असं म्हणणार आहे. ह्याला म्हणणार आहे आपण सरप्लस बजेट. आणि तिसरं येतं त्याला तुटीचं अंदाजपत्रक असं म्हणलं जातं. ज्यावेळी जमा ही खर्चापेक्षा कमी असते, म्हणजे खर्च हा जमेपेक्षा काय असतो? जास्त असतो, त्यावेळी त्याला काय म्हणणार आहे आपण? तुटीचे अंदाजपत्रक किंवा त्याला आपण काय म्हणणार आहे? डेफिसिट बजेट असायला म्हटलं जातं. मग क्वेश्चन काय विचारलं आहे? तर तुटीच्या अर्थसंकल्पामुळे म्हणजे या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? ज्यावेळी समजा सरकारची जमा झाली 100 रुपये आणि सरकारचा खर्च झाला किती? 120 रुपये, तर 20 रुपयाची आपल्याला तूट बघायला मिळते. सरकारची एकूण तूट बघायला मिळते 20 रुपयाची. आता 20 रुपयाची तूट भरून काढण्यासाठी सरकारला बॉरो करावं लागतं, म्हणजे कर्ज घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं? कर्ज. ते कर्ज 2 प्रकारे घेऊ शकतात, अंतर्गत कर्ज अथवा बहिर्गत कर्ज. बहिर्गत कर्ज अशा 2 प्रकारची कर्ज काय करू शकतं? सरकार घेऊ शकतं आणि ही तूट भरून काढतं. आता ज्यावेळी कर्ज घेतलं जातं आणि हा जो काही पैशाचा फ्लो आहे, हा जो काही पैशाचा आपण ओतला म्हणतो किंवा आपण त्याला पैशाचा फ्लो म्हणतो, हा जर पैशाचा फ्लो मार्केटमध्ये वाढला तर काय कोणती आर्थिक समस्या निर्माण होईल असं यामध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. क्वेश्चनचा जो काही सरळ अर्थ आहे तो येतो. मग काय होईल? उत्पादनात घट होईल. असं होणार नाही. समजा पैशाचा फ्लो वाढला तर उत्पादनामुळे उलट वाढणार आहे.
कारण रोजगार वाढेल, उद्योगधंदे वाढतील आणि उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे, त्यामुळे हे विधान चूक आहे. नंतर बँकांना तोटा होतो, नाही, ह्याच्या उलट बँकांना फायदा होणार आहे, कारण कॅश फॉर्ममध्ये आलेली लिक्विडिटी काय होईल, मार्केटमध्ये वाढेल आणि याचा फायदा सरळ सरळ कोणाला होणार आहे, बँकांना होणार आहे. पुढे तर किंमत पातळीत वाढ होईल. हे नक्की मात्र घडू शकतं की किंमत पातळीत वाढ होऊ शकते. काय होऊ शकतं, जर पैशाचा फ्लो वाढला, अशा वेळी लोकांच्या हातामध्ये पैसा मिळेल, सहज उपलब्ध होईल, बँकांच्याकडून सहज कर्ज उपलब्ध होतील, त्यामुळे खरेदी वाढेल, त्यामुळे ॲग्रिगेट डिमांड वाढेल आणि ॲग्रिगेट डिमांड वाढली तर आपोआप आहेत त्या वस्तूच्या किमती काय होतील, वाढलेल्या बघायला मिळतील. त्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमती पातळीमुळे काय होऊ शकते, वाढ होऊ शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा एक्झॅक्टली उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा पुढं, सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार पडतात. मग असे जे मी प्रकार सांगितले होते, समतोलाल अंदाजपत्रक, शिल्की अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक, असे अंदाजपत्रकाचे किती भाग पडतात, 3 भाग पडतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा एक्झॅक्टली बरोबर असलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढचं क्वेश्चन बघा, भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. आता भारत सरकारचे 2 प्रकारचे अर्थसंकल्प असतात. बघा 2 प्रकारचे, एक महसुली अंदाजपत्रक आणि दुसरं असतं भांडवली अंदाजपत्रक. महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक यामध्ये असते महसुली जमा आणि महसुली खर्च, रेव्हेन्यू रिसिप्ट्स अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. यामध्ये पण असतं भांडवली जमा आणि भांडवली खर्च, हे 2 घटक असतात. आता क्वेश्चन काय विचारला आहे, तर सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये काय विचारलं आहे, तर डॅश डॅशचा समावेश होतो. अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित खर्च, महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च, वरील सर्व तिन्ही प्राप्ती आणि खर्च. आता फक्त काय विचारले, भांडवली अर्थसंकल्पामध्ये असं विचारले, त्यामुळे महसुली अर्थसंकल्पाचा काही संबंध येणार आहे का, नाही, त्यामुळे हा पर्याय असणार नाही, महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च. नंतर अंदाजित एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च होणार आहे का, तर नाही, कारण हा झाला बजेटचा एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च, फक्त भांडवली अर्थसंकल्प नाही आहे, इथं आपण भांडवली अर्थसंकल्प असं विचारलंय, त्यामुळे भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च हे याचं उत्तर असणार आहे. भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च हे भांडवली अर्थसंकल्पामध्ये समावेश होऊ शकतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं काय असणार आहे, एक्झॅक्टली उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा पुढचं, लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय, म्हणजे आपण त्याला जेंडर बजेट असं म्हणतो, इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला जेंडर बजेट. म्हणजे काय असतं, अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद, अधिक लिंग असमान समाजासाठी वित्तीय तरतूद, 2 शब्द नीट लक्षात घ्या. नंतर मानवी विकास साध्य करण्यासाठी वित्तीय तरतूद आणि प्रत्येक नागरिकाच्या समानतेसाठी वित्तीय तरतूद. आता लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय असतं, आता सर्वसाधारणपणे शब्दावरून नाही जायचं. जेंडर बजेट किंवा लिंग अंदाजपत्रक म्हणजे असं नाही जे महिलांसाठी किंवा विशिष्ट पुरुष अथवा स्त्रियांसाठी विशिष्ट पद्धतीनं आणलेलं अंदाजपत्रक म्हणजे लिंग अंदाजपत्रक असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे काय, आपण मानतो त्याच अंदाजपत्रकामध्ये आपण काय करेल, स्त्री आणि पुरुषांमधली असमानता दूर करण्यासाठी, जो काही जेंडर इनइक्वॅलिटी आहे ती कमी करण्यासाठी आपण काही विशेष तरतूद केलेली आहे किंवा काही विशेष आपण त्यामध्ये काय केलेलं आहे, योगदान केलेलं आहे, काही विशेष आपण काय यामध्ये खर्च केलेला आहे, ह्याची जी मांडणी असते, ह्या मांडणीलाच आपण काय म्हणतो, लिंग अंदाजपत्रक किंवा जेंडर बजेट असं म्हणलं जातं. म्हणून काय येणार आहे, तर पर्याय क्रमांक 1 हा एक्झॅक्टली बरोबर येणार आहे. अधिक लिंग समान समाजासाठी, लिंगामधली समानता, लिंग समान समाजासाठी केलेली वित्तीय तरतूद म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामधली असमानता दूर करण्यासाठी, जेंडर इनइक्वॅलिटी दूर करण्यासाठी केलेली वित्तीय तरतूद म्हणजे काय असतं, तर लिंग अंदाजपत्रक असतं किंवा जेंडर बजेट म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं एक्झॅक्टली उत्तर असणार आहे. नंतर पुढचं बघा, मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश काय असतो. मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश काय असतो. पहिलं इथं कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटवणे, राजकोषीय तुटीत वाढ करणे, चालू खात्यावरील तूट कमी करणे आणि अर्थसहाय्य कमी करणे. आता यातलं एक्झॅक्टली काय बघा, पहिलं चिरस्थायी कर्ज स्थिरस्थायी पातळीपर्यंत कमी करणे, एक्झॅक्टली उत्तर काय आपल्याला बघायला मिळतं, हेच बघायला मिळतं पर्याय क्रमांक 1. हे आपल्याला बरोबर असलेलं बघायला मिळतं. ह्याचं कारण का बघा, चिरस्थायी पातळीपर्यंत काय करणं, कमी करणं. कर्ज म्हणजे काय, तर सरकार एकूण जमा करतं आणि सरकार एकूण खर्च करतं. समजा जमा खूप कमी झाली
खूप कमी झाली आणि त्या मानाने खर्च खूप काय झाला, जास्त झाला. तर अशा वेळी काय निर्माण होते, तूट निर्माण होते. ही तूट भरून काढण्यासाठी प्रचंड काय घेतलं जातं, कर्ज घेतलं जातं. आणि एखाद्या विकसनशील देशामध्ये किंवा अविकसित देशामध्ये विकासाच्या गोष्टींसाठी किंवा सरकारला ज्यावेळी रस्ते, आरोग्य, शिक्षण ह्या पायाभूत सुविधांच्यावर किंवा बाकीच्या कोणत्याही धोरणात्मक गोष्टीविषयी खर्च करावा लागतो, ते प्रचंड कर्जाचं प्रमाण वाढतं. आणि हे वाढलेलं कर्जाचं प्रमाण भरून काढणं किंवा हे कर्ज कमी कमी करत जाणं, हे कर्ज फेडत जाणं, हेच काय असतं तर मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश असतो. आपण जे राजकोषामध्ये सुधारणा करतो म्हणजे काय, आपण जे टॅक्स कलेक्शन, महसूल कसा वाढेल, कर इतर महसूल कसा वाढेल, भांडवली महसूल कसा वाढेल, म्हणजे भांडवली एकूण जमा कशी वाढेल, ह्याच्याकडे जे आपण मध्यावधी कालावधीमध्ये लक्ष देतो यालाच आपण काय म्हणणार आहे तर मध्यावधी राजकोषीय सुधारणा असं म्हणणार आहे. आणि मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा म्हणजे आपण अचानक टॅक्स रिफॉर्म्स आणतो किंवा टॅक्समध्ये काही अशी काही गोष्टी आणतो की ज्यामुळे टॅक्स कलेक्शन वाढेल किंवा काही असे वेगळे निर्णय घेतो की ज्यामुळे आपल्याला काय होणार आहे, फायदा होणार आहे. या सगळ्यांचा जो मुख्य उद्देश असतो, तोच असतो जो कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटवणं, कर्ज कमी कमी करत जाणं देशाच्या डोक्यावरचं, हे काय असतं याचा मुख्य उद्देश असलेला बघायला मिळतो. त्यामुळे हे एक्झॅक्टली बरोबर आहे. आता राजकोषीय तुटीत वाढ करणे, राजकोषीय तूट म्हणजे आपण त्याला म्हणतो बजेटरी डिफिसिट. बजेटरी डिफिसिट वाढ करणे हे काय नाही आहे, ह्याचा अंतिम उद्देश नाही आहे. उलट बजेटरी डिफिसिट आपण काय करतो, कमी करत असतो. म्हणजे एकूण जमा बरोबर एकूण खर्च यामध्ये कमी 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 करत असतो, त्यामुळे आपल्याला कमी कर्ज घ्यावे लागतील. त्यामुळं बजेटरी डिफिसिट वाढ करणे नाही तर कमी करण्याचा उद्देश असतो. पुढे चालू खात्यावरील तूट कमी करणे, पूर्ण राजकोषीय आपण काय बघतोय, राजकोषीय सुधारणा बघतोय. यामध्ये फक्त आपण काय करत नाही, चालू खाते किंवा भांडवली खाते नाही, कारण चालू खाते ही जी संकल्पना आहे, करंट अकाउंट जी संकल्पना आहे ती कुठल्या धोरणाचा भाग आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार ही संकल्पना आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित आहे. म्हणजे आपण त्याला BOP म्हणतो, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो. चालू खात्यावरली तूट ही काय आहे, BOP बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा बॅलन्स ऑफ ट्रेड या गोष्टीच्या संदर्भात आहे. त्यामुळं हा राजकोषीय सुधारणांचा भाग नाही आहे, हे देखील उत्तर नाही आहे. आणि अर्थसहाय्य कमी करणे, अर्थसहाय्य कमी करणे हे तर चूक आहे, कारण अर्थसहाय्य वाढवणे, लोकांना मदत करणे, अर्थसहाय्य वाढवणे हा याचा काय असतो, मुख्य उद्देश असतो. राजकोषीय सुधारणांचा मुख्य उद्देश अर्थसहाय्य वाढवणे हा असतो, अर्थसहाय्य कमी करणे हा कधी असणार नाही. त्यामुळे फक्त हे विधान काय आहे, बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फक्त हे विधान काय आहे, एक्झॅक्टली आपल्याला बरोबर असलेलं बघायला मिळतं. बघा पुढचं क्वेश्चन, खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधने आहे किंवा आहेत असा क्वेश्चन विचारला आहे. संयुक्त गट क 2018 मध्ये हा क्वेश्चन विचारला आहे. विदेशी गुंतवणूक, कर, सार्वजनिक खर्च आणि बँक दर धोरण. मी काय म्हणलं होतं, 2 आपल्याला धोरणं बघायला मिळतात, एक मौद्रिक धोरण आणि दुसरं असतं ते म्हणजे राजकोषीय धोरण. आता क्वेश्चन काय विचारला आहे, खालीपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधन आहे. बघा विदेशी गुंतवणूक, कर हे राजकोषीय धोरणाचा भाग आहे, सार्वजनिक खर्च हे राजकोषीय धोरणाचा भाग आहे, समजलं. बँक दर हा मौद्रिक धोरणाचा भाग आहे आणि विदेशी गुंतवणूक हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भाग आहे. मग असे मी जे म्हणलं होतं ना, BOP बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा बॅलन्स ऑफ ट्रेड ह्याचा भाग आहे विदेशी गुंतवणूक, परकीय किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण त्याला. हा परकीय आयात निर्यातीचा भाग, परकीय व्यापाराच्या संदर्भात तो भाग येतो. त्यामुळं हे भाग हा नाही आहे. कर ही संकल्पना राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे, सार्वजनिक खर्च ही देखील संकल्पना राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे आणि बँक धोरण ही जी घटना आहे किंवा बँक धोरण हे जो काही पार्ट आहे हा कशाशी संबंधित आहे तर मौद्रिक धोरणाचा भाग असलेला बघायला मिळतो. त्यामुळे कोणतं बरोबर येतं, ब आणि क. पर्याय कुठला येतो, पर्याय क्रमांक 2 ब आणि क हे एक्झॅक्टली आपल्याला बरोबर असलेलं बघायला मिळतं. पर्याय क्रमांक 2 हा काय आहे, बरोबर आहे. पुढचं बघा, खालील विधाने विचारात घ्या. 1976 मध्ये सामान्य लेखा खाते नियंत्रण नावाच्या संस्थेची स्थापना झाली. बघा ऑक्टोबर 1976 मध्ये सामान्य लेखा खाते नियंत्रण, मराठीमध्ये भेटला, याला आपण CAG म्हणतो. याला काय म्हणतो आपण, CAG, कंट्रोलर ऑडिटर ऑफ जनरल आपण म्हणतो त्याला, ते CAG त्याला म्हणतो सामान्य लेखा खाते. या नावाची संस्था काय करण्यात आली, स्थापन करण्यात आली. त्यामुळे पहिलं विधान काय आहे, बरोबर आहे. दुसरं येतं ते म्हणजे सामान्य लेखा खाते नियंत्रण
संस्था ही संघीय सरकारच्या विनियोग खाते आणि वित्तीय खाते यांची संक्षिप्त रचना तयार करते. बघा, ही काय करते? केंद्र सरकारच्या विनियोग खाते म्हणजे आपण त्याला ॲप्रोप्रिएशन म्हणतो. ॲप्रोप्रिएशन आणि वित्तीय खाते म्हणजे फायनान्शियल अकाउंट आणि ॲप्रोप्रिएशन अकाउंट, विनियोग खाते आणि वित्त खाते या दोघांची संक्षिप्त रचना तयार करते. त्यामुळे हे विधान काय आहे? एक्झॅक्टली बरोबर असलेलं बघायला मिळतं. आणि तिसरं विधान येतं सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्थेची विनियोग लेखापरीक्षण आणि वियामक लेखापरीक्षण करण्याचे वैधानिक कर्तव्य. म्हणजे विनियोग लेखाचं परीक्षण करणं आणि वियामक लेखांचं परीक्षण करणं हे त्यांचं कोणतं काम आहे? वैधानिक काम आहे. स्टॅच्युटरी काम आहे, वैधानिक काम आहे. आता हे देखील विधान काय आहे? एक्झॅक्टली बरोबर आहे. त्यामुळे अ, ब, क ही तिन्ही विधान आपल्याला एक्झॅक्टली बरोबर असलेली बघायला मिळतात. मग क्वेश्चन काय विचारलाय? खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? काय विचारलाय? खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? तर बघा, तिन्ही विधानं सत्य आहेत, त्यामुळे एकही विधान यातला असत्य नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही विधान असत्य नाही आहे. तिन्हीच्या तिन्ही काय असलेले बघायला मिळतात? आपल्याला सत्य असलेली बघायला मिळतात. बघा पुढचं क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. आपण अंदाजपत्रकाचे 3 भाग सांगितले होते. एक समतोल अंदाजपत्रक, दुसरं शिल्लक आणि तिसरं होतं तूट. तर पहिलं वाक्य काय सांगितलं आहे की शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. आता हे विधान एक्झॅक्टली बरोबर आहे. म्हणजे काय? सरकारची जमा ही खर्चापेक्षा काय आहे? जास्त आहे. अशा वेळी रक्कम काय राहते? शिल्लक राहते. सरकारकडे कशी राहते? शिल्लक राहते. यामुळं मार्केटमधला एकूण जे लिक्विडिटी आहे ती कमी होते. एकूण जो पैशाचा पुरवठा आहे तो कमी होतो. पैशाचा पुरवठा कमी आला की ॲग्रिगेट डिमांड कमी होते, मागणी कमी होते. आणि मागणी कमी झालं की बरोबर काय होते? चलन घट होते किंवा महागाई कंट्रोलमध्ये राहू शकते. त्यामुळं शिल्लकीचे अंदाजपत्रक हा महागाईच्या काळातला उपयुक्त ठरू शकते. तर हे विधान एक्झॅक्टली बरोबर आहे. आता याच्या उलट तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. कुठलं अंदाजपत्रक? तुटीचे अंदाजपत्रक. म्हणजे काय? तर सरकारच्या जमेपेक्षा खर्च कसा आहे? जास्त आहे. जमेपेक्षा खर्च कसा आहे? जास्त आहे. त्यामुळे सरकारला काय घ्यावं लागतं? तर कर्ज घ्यावं लागतं. मगाशी मी सांगितलं होतं ना, जमा 100 रुपये, खर्च केला 120 रुपये, तर आपल्याला 20 रुपयाची काय घ्यायला लागली? कर्ज घ्यावं लागलं. तूट निर्माण झाली आणि कर्ज घ्यावं लागलं. तूट घेतल्यामुळं काय झालं? तर मार्केटमधला पैशाचा फ्लो वाढला. मार्केटमधला कशाचा फ्लो वाढला? पैशाचा फ्लो काय झाला? वाढलेला आपल्याला बघायला मिळतं. आणि जसा पैशाचा फ्लो वाढतो तसं काय होतं? पैशाचा फ्लो वाढतो तसं काय वाढतं? उद्योगधंदे वाढतात. आणि जसे उद्योगधंदे वाढतात तसे रोजगार वाढताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे बेरोजगारी दूर करण्यासाठी आपल्याला तुटीचे अर्थसंकल्प हा आपल्याला महत्त्वाचं साधन असलेलं बघायला मिळतं. त्यामुळे हे विधान देखील कसं आहे? बरोबर आहे. पहिलं विधान देखील बरोबर आहे. तिसरं विधान बघा, भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे. तर हे साफ चूक आहे. कारण भारताचं जे अंदाजपत्रक आहे, बजेट आहे, ते कोण बनवतं? शेती मंत्रालय बनवत नाही. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट नाही बनवत, तर कोण बनवतं? वित्त मंत्रालय बनवतं. कोण बनवतं? वित्त मंत्रालय. इकॉनॉमिकल अफेअर्स मिनिस्ट्री असं म्हणतो. त्यामधला जो बजेट डिव्हिजन भाग असतो तो काय करतो? भारताचा अर्थसंकल्प तयार करत असतो. अशा प्रकारे हे जे विधान आहे हे आपल्याला काय बघायला मिळतं? चूक असलेलं बघायला मिळतं. भारतामध्ये शेती मंत्रालयाकडून भारताचं काय तयार होत नाही? अर्थसंकल्प तयार होत नाही, तर तो कशामधून तयार होतो? अर्थ मंत्रालयाकडून तयार केलेला बघायला मिळतो. त्यामुळे हे विधान काय आहे? चूक आहे. तर विचारले काय बघा, खालीपैकी कोणतं विधान हे काय आहे? असत्य आहे. खालीपैकी कोणतं विधान हे काय आहे? असत्य आहे असं विचारले तर फक्त क, पर्याय क्रमांक 4, फक्त क हे विधान काय असलेलं बघायला मिळतं? आपल्याला असत्य असलेलं बघायला मिळतं. पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला एक्झॅक्टली बरोबर असलेलं बघायला मिळतं. पुढचं क्वेश्चन बघा, केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे 2 विभागात विभागले जाते. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीपैकी कोणते 2 स्रोत आहेत? काय सांगितलं बघा, अंदाजपत्रक म्हणजे जे बजेट असतं ते 2 भागामध्ये विभागलं जातं. पहिला भाग आहे महसूल आणि दुसरा भाग आहे भांडवली.
महसुली आणि भांडवली अशा दोन भागामध्ये विभागलं जातं. बघा आता यामध्ये काय विचारलंय, महसुली. बघा महसुली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते दोन स्रोत आहेत. महसुली प्राप्तीचे मुख्य दोन स्रोत आहेत, म्हणजे महसुली जमा आणि महसुली खर्च. त्यामध्ये महसुली प्राप्त म्हणजे महसूल जमा दोन प्रकारे होते, कर आणि कर इतर, टॅक्स अँड म्हणजे नॉन टॅक्स, टॅक्स अँड नॉन टॅक्स. कर आणि कर इतर हे महसूल प्राप्तीचे काय होतात, दोन मुख्य मार्ग असलेले बघायला मिळतात. बघा यामध्ये मग कुठला पर्याय येतो, बघा बाह्य कर्ज चूक, कर महसूल बरोबर आहे, कर महसुलाचा भाग येतो. दुसरं येतं ते म्हणजे अल्प बचती, हा भाग नाही आहे. आणि कर इतर महसूल म्हणजे नॉन टॅक्स रेव्हेन्यू, म्हणजे काय ब आणि ड हे एक्झॅक्टली बरोबर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा पर्याय क्रमांक 2 ब आणि ड हे एक्झॅक्टली या प्रश्नाचं उत्तर असलेलं बघायला मिळतं. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. बघा पुढचं क्वेश्चन, खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे किंवा आहेत. संयुक्त गट क 2018. लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार ट्रान्झॅक्शन तपासू शकत नाही, हे बरोबर आहे. लेखापरीक्षक भारतासारख्या खूप मोठ्या खंडप्राय देशामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, प्रत्येक इन्स्टिट्यूशनचा आपण काय मोजू शकत नाही, तर आपण व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन मोजता येणार नाही. यासाठी आपण काय करतो, सॅम्पल मेथड वापरतो. त्यासाठी लेखापरीक्षक काय वापरतो, सॅम्पल मेथड वापरतो. त्यासारख्याच असणाऱ्या व्यक्ती, त्यासारख्याच असणाऱ्या संस्था किंवा त्यासारख्याच असणारे इन्स्टिट्यूशन यांचे काय केले जातात, काही सॅम्पल घेतले जातात आणि ह्या सॅम्पलवरून त्या पूर्ण सगळ्या इंडस्ट्रीचं आपण काय म्हणू शकतो, ऑडिट करू शकतो किंवा ऑडिट आपल्याला करता येतं. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, प्रत्येक इन्स्टिट्यूशन यांचं आपण काय करणं, लेखापरीक्षण करणं एवढं शक्य असणार नाही. त्यामुळे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. दुसरं विधान बघा, लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम किंवा निर्णायक स्वरूपाचा नसतो. आता हे काय विधान कसं आहे, बरोबर आहे. कारण लेखापरीक्षातून मिळालेला जो पुरावा असतो, म्हणजे एखाद्या विभागानं बजेटच्या बाबतीत जर बोलायचं झालं, समजा कृषी विभागानं एखादा कृषी विभागानं काही अनुदान घेतलं होतं, म्हणजे समजा त्यांनी 1000 कोटीचं काय घेतलं, 1000 करोडचं अनुदान घेतलं होतं, समजलं. नंतर 1000 कोटीचं अनुदान काय केलं, त्यानं खर्च केलं. आता खर्च करताना काही त्रुटी राहिल्या, त्रुटी राहिल्या, म्हणजे जास्त काही खर्च झाला किंवा खर्च कमी झाला किंवा खर्चामध्ये काही अनियमितता जाणवली, तर काय करतं, कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल काय करतो, त्यावर ठपका ठेवतो म्हणजे काय की अनियमितता दर्शवतो, बरोबर आहे. पण त्यांनी दाखवली अनर्शिवता, हा कन्झ्युकेटिव्ह म्हणजे काय, हा अंतिम पुरावा मानला जात नाही. हा एक प्रथमदर्शनी पुरावा मानला जातो, की प्रथमदर्शनी असं वाटलं की हिशोबामध्ये काहीतरी घोळ आहे, एवढंच काय केलं जातं, फक्त प्रथमदर्शनी पुरावा मानला जातो. हा अंतिम पुरावा कोर्ट मान्य करत नाही, त्यामुळं हा निर्णायक स्वरूपाचा नसतो. हे विधान कसं आहे, एक्झॅक्टली बरोबर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. नंतर पुढे येतं, लेखापरीक्षक तज्ज्ञावर विश्वास ठेवून असतो. आता हे विधान कसं आहे, बरोबर आहे. कारण लेखापरीक्षक काय करतो, त्या विभागातले जे तज्ज्ञ लोक असतात, तज्ज्ञांनी मांडलेले जे काही रचना असतात, तज्ज्ञांनी तयार केलेले जे काही नियम असतात लेखापरीक्षणाचे, त्यावर काय असतो, तो विश्वास ठेवून असतो. त्या विभागाचे किंवा त्या स्टॅटिस्टिक विभागाचे असतील किंवा त्या विभागाचे जे तज्ज्ञ असतील, त्या तज्ज्ञांनी केलेली जी काही रचना आहे, त्यांनी आणलेल्या नियमावली असतात, त्यांनी असलेले क्वेश्चन आन्सर असतात, त्याच्यावर तो विश्वास ठेवूनच काय करतो, पुढे जात असतो. आणि आता उदाहरण सांगायचं झालं तर, समजा एखाद्या संस्थेचं ऑडिट करायचं आहे, तर एखाद्या बाह्य ऑडिटरनं केलेलं जे ऑडिट आहे, बाह्य ऑडिटरनं केलेलं जे काय ऑडिट असेल किंवा केलेलं एखाद्या वकिलानं केलेलं त्यांचं जे ऑडिट असेल, समजलं, किंवा एखाद्या वकिलानं त्यांचं सगळं व्हॅल्युएशन केलेलं आहे, समजलं, किंवा एखादा व्हॅल्युएटरकडून त्यांनी व्हॅल्युएशन करून घेतलेलं आहे, तर काय करतो लेखापरीक्षक, त्या व्हॅल्युएटरवर विश्वास ठेवतो आणि त्या व्हॅल्युएटरनुसारच त्या संस्थेची किंवा त्या कंपनीच्या काय करतो, व्हॅल्युएशन करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे लेखापरीक्षक हा तज्ज्ञावर विश्वास ठेवणारा व्यक्ती असतो किंवा तो ठेवत असतो. त्यामुळे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. त्यामुळे अ, ब, क ही तिन्ही विधाने कशी आहेत, बरोबर आहेत. आणि आपल्याला काय विचारलं आहे, योग्य विधान कोणतं आहे असं विचारलं आहे, तर योग्य विधान अ, ब, क हे आपल्याला म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही तिन्ही विधान आपल्याला योग्य असलेली बघायला मिळतात. तर पर्याय क्रमांक 4 ह्याचं एक्झॅक्टली उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढचं बघा, केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्याने राजकोषीय जबाबदारी कायदा FRBM ॲक्ट अंमलात आणला होता. आता केंद्र सरकारने FRBM ॲक्ट कधी आणला, 2003ला आणला. FRBM फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2003 कधीपासून लागू झाला, तर 5 जुलै 2004 पासून हा लागू झाला. 5 जुलै 2004 पासून लागू झाला. पण काय म्हणता येते की याच्यापूर्वी
हा कायदा येण्यापूर्वी काही राज्यांना हा प्रयोग केला होता का? तर यस, काही राज्यांनी हा प्रयोग केला होता. पहिल्यांदा प्रयोग केला होता कर्नाटक या राज्यानं. पहिला प्रयोग कोणी केला होता? कर्नाटक या राज्यानं पहिला प्रयोग केला होता. FRBM ॲक्ट लागू करणारं पहिलं राज्य कोणतं येतं? कर्नाटक येतं. नंतर येतं केरळ, नंतर पंजाब, नंतर उत्तर प्रदेश आणि नंतर तामिळनाडू. या सर्व राज्यांनी बघा, कर्नाटक, केरळ, पंजाब, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू याच क्रमानं काय केला होता? तर त्यांनी FRBM कायदा आपल्या आपल्या राज्यामध्ये लागू केला होता. केंद्र सरकारचा कायदा येण्यापूर्वी, 2003चा कायदा येण्यापूर्वी हा कायदा त्यांनी लागू केलेला आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं ABC हे तिन्ही आपल्याला बरोबर असलेले बघायला मिळतात. कोणत्या पर्यायामध्ये येतात? तर पर्याय क्रमांक 2 ABC हे तिन्ही आपल्याला उत्तरं बरोबर असलेली बघायला मिळतात. ABC हे उत्तर काय आहे? बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. आता पुढचा क्वेश्चन बघा, खालीपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही? आता मगाशी मी सांगितलं होतं 2 प्रकारच्या पॉलिसी असतात, मॉनिटरिंग पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी. काय क्वेश्चन विचारलं? कोणते वित्तीय धोरणाचे म्हणजे फिस्कल पॉलिसीचे कोणते साधन नाही आहे? बघा, कर आकारणी हे साधन आहे, सार्वजनिक कर्ज हे साधन आहे, खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची विक्री OMO ओपन मार्केट ऑपरेशन हे मौद्रिक धोरणाचं साधन आहे. मौद्रिक धोरणाचं साधन असलेलं बघायला मिळतं. त्यामुळे हे काय असणार आहे? साधन नाही आहे. आणि सार्वजनिक खर्च हे देखील कशाचं साधन आहे? तर फिस्कल आपली फिस्कल पॉलिसी आहे त्याचं हे देखील साधन असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे काय विचारले? कोणतं साधन नाही असं विचारले. कोणतं साधन नाही असं विचारले तर खुल्या बाजारातील व्यवहार OMO ओपन मार्केट ऑपरेशन हे मौद्रिक धोरणाचं साधन आहे, फिस्कल पॉलिसीचं साधन नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला एक्झॅक्टली बरोबर असलेलं बघायला मिळतं. बघा पुढं, कोणत्या वित्त आयोगाने केंद्र GST साठी 5% व 7% राज्य GST साठी असावा अशी शिफारस केली होती? कोणता वित्त आयोग होतो? तर 13वा वित्त आयोग, 13 फायनान्स कमिशन. 13 फायनान्स कमिशन कोणाच्या नेतृत्वाखाली होतं? तर विजय केळकर. विजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली नेमलं गेलं होतं. कोणतं कमिशन? तर 13वा वित्त आयोग. आणि 13व्या वित्त आयोगाने अशी शिफारस केली होती की भारतामध्ये GST लागू केला जावा. अजून काही GST लागू झाला नव्हता, 2017पासून तो लागू झाला, पण यांनी त्याचवेळी शिफारस केली होती की भारतामध्ये काय करण्यात यावा? तर GST लागू करण्यात यावा. आणि GST केंद्रासाठी GSTचा दर किती टक्के असावा? 5% असावा. आणि राज्यांसाठी GSTचा दर किती टक्के असावा? 7% असावा. ही शिफारस कोणी केली होती? तर 13वा वित्त आयोग, कोण? विजय केळकर यांनी काय केली होती? शिफारस केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे याचं एक्झॅक्टली उत्तर असलेलं बघायला मिळतं. पुढे बघा, तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. तुटीच्या अंदाजपत्रकाचे आपण प्रकार बघितले होते 3. त्यामधलं तुटीच्या अंदाजपत्रकाची जी आवश्यकता आहे ती का भासली भारतामध्ये? पहिलं येतं सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश. बघा, सार्वजनिक क्षेत्रातील योजना. आता सार्वजनिक क्षेत्रातील योजनामध्ये मग आरोग्याच्या योजना, शिक्षणाच्या योजना, शेती क्षेत्रासाठीच्या योजना, महिला सबलीकरणाच्या योजना या प्रचंड योजना भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये राबवाव्या लागतात. आणि त्यासाठी मिळणारा जो निधी आहे तो खूप कमी असतो, जमा होणारा जो महसूल असतो तो खूप कमी असतो. आणि यामुळं काय करावं लागतं? तुटीचं अंदाजपत्रक मांडावं लागतं. म्हणजे काय? तर मग बाहेरून कर्ज घ्यावं लागतं, इंटरनल अथवा एक्सटर्नल आपल्याला डेप्थ घ्यावे लागते, कर्ज घ्यावं लागतं. आणि मग या सगळ्या योजना आपल्याला राबवाव्या लागतात. त्यामुळं विधान नंबर 1 आहे ते एक्झॅक्टली बरोबर आहे. विधान नंबर 2 काय बघा, विकासबाह्य अनुत्पादक कामावरचा वेगाने वाढणारा खर्च. भारतामध्ये विकासबाह्य म्हणजे आपण त्याला अनप्रोडक्टिव्ह काय म्हणतो? खर्च म्हणतो. जो अनप्रोडक्टिव्ह खर्च आहे तो भारतासारख्या देशामध्ये भरपूर बघायला मिळतो. त्यामध्ये काय येतं? तर येतं सबसिडी. पहिलं काय तर सबसिडी असेल, नंतर पेन्शन असेल, सबसिडी पेन्शन असेल, राज्य अनुदान त्याला म्हणतो आपण स्टेट ग्रँट असेल, काय असेल? स्टेट ग्रँट असेल. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IP इंटरेस्ट पेमेंट असेल, मागे घेतलेल्या कर्जावरील व्याज असेल. आता हे सगळे जे घटक बघितले आपण तर या सगळ्यांच्यावर केला जाणारा कर्ज हा अनुत्पादक आहे. म्हणजे काय? अनप्रोडक्टिव्ह आहे. यातून काही प्रोडक्शन होत नाही, वस्तू आणि सेवांची निर्मिती होत नाही, हा फुकटचा खर्च आहे. आणि यामुळं देखील भारतासारख्या देशाला काय करावं लागतं? तर तुटीच्या अर्थसंकल्पाची मांडणी करावी लागते किंवा तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागतो. त्यामुळं दोन्ही विधान आपल्याला बरोबर असलेली बघायला मिळतात. काय विचारले? वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? काय विचारले? बरोबर आहे. तर A आणि B पर्याय क्रमांक 3 A आणि B हे दोन्ही विधान आपल्याला काय बघायला मिळतात? बरोबर असलेली बघायला मिळतात. तर पर्याय क्रमांक 3 हा काय आहे? एक्झॅक्टली बरोबर असलेला बघायला मिळतो. तर पुढचं बघा, भारतामध्ये तुटीचा अर्थ भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात.
तुटीचा अर्थ भरण्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात बघा. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे, हे बरोबर आहे. ज्यावेळी भारतामध्ये काय होतं, तूट निर्माण होते, जमापेक्षा खर्च जास्त होतो, त्यावेळी भारत सरकार काय करतं, आपल्याकडचं काही गव्हर्नमेंट सिक्युरिटी किंवा ट्रेझरी बिल आरबीआयकडे तारण ठेवतं आणि त्याच्या बदल्यात आरबीआयकडून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा मध्यवर्ती बँकेकडून काय घेतं, कर्ज घेतं. हा पहिला पर्याय योग्य बरोबर आहे. नंतर सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक काय करणे, कमी करणे. म्हणजे काय, मग भारत सरकार काय करतं, आता सांगितल्याप्रमाणे ट्रेझरी बिलं, हुंडी किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय करते, तर मार्केटमध्ये विकायला काढते आणि आरबीआयलाही खरेदी करायला सांगते, आरबीआय किंवा बँकांना खरेदी करायला सांगते आणि आरबीआय आपल्या शिल्कीमधून, आपल्याकडे असणाऱ्या रोख रकमेच्या शिल्कीमधून ती काय करते, खरेदी करते आणि त्यामुळं त्यातून पैसा उभा करून काय करतं, केंद्र सरकार तुटीचा अर्थभरणा भरून काढू शकतं. त्यामुळे हे विधान काय आहे, बरोबर आहे. आणि पुढे येतं चलन निर्माण करणं, सेम तोच भाग. गव्हर्नमेंट सिक्युरिटी, ट्रेझरी बिल किंवा हुंडी ज्या गव्हर्नमेंट काय असतं, गव्हर्नमेंटकडे असतात, त्या गव्हर्नमेंट काय करतं, आरबीआयकडे तारण ठेवतं आणि त्याच्या बदल्यात त्यांना काय करतं, प्रिंटिंग करायला सांगतं, पैसे छापायला सांगतं, चलन निर्मिती करायला सांगतं आणि त्याचा वापर तूट भरून काढण्यासाठी काय करतं, करू शकतं. त्यामुळे तिन्ही विधानं ए बी सी ही तिन्ही विधानं काय बघायला मिळतात, आपल्याला एक्झॅक्टली बरोबर असलेली बघायला मिळतात. त्यामुळं बघा पर्याय क्रमांक काय विचारले, पुढील गोष्टी येतात. त्यामुळं वरील सर्व ए बी सी या तिन्ही गोष्टींचा समावेश तुटीच्या अर्थभरणा करताना आपल्याला झालेला बघायला मिळतो. बघा पुढचं, सरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च, हा सरकारचा कायदा आणि सुव्यवस्था यावरचा खर्च हा कुठल्या प्रकारचा खर्च आहे, उत्पादक खर्च, अनुत्पादक खर्च, भांडवली खर्च यापैकी कोणताही नाही. बघा, उत्पादक खर्च, अनुत्पादक खर्च, भांडवली खर्च वरीलपैकी कोणताही नाही. कायदा आणि सुव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था केला गेलेला खर्च मग मी म्हटल्याप्रमाणे हा कसा राहतो, अनुत्पादक राहतो. अनुत्पादक मीन्स काय राहतो, तर यातून कोणत्याही प्रकारचं काय निर्माण होत नाही, वस्तू आणि सेवांचं उत्पादन निर्माण होत नाही, म्हणून याला म्हणतात अनुउत्पादक. याला कोणता म्हणतात, अनुउत्पादक खर्च म्हणून ओळखला जातो. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असलेलं बघायला मिळतं. नंतर पुढे बघा, जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो, म्हणजे एकूण जमापेक्षा काय वाढतो, खर्च ज्यावेळी वाढतो त्यावेळी त्याला कोणता अर्थसंकल्प म्हणतात, असा क्वेश्चन आहे. कोणता अर्थसंकल्प, त्याला काय म्हणतात का कोणता अर्थसंकल्प म्हणतात, तर एकूण जमापेक्षा ज्यावेळी खर्च वाढेल, म्हणजे जमा आणि खर्च जर समान असेल तर त्याला आपण म्हणतो समतोल अंदाजपत्रक. ज्यावेळी जमा हा खर्चापेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे, त्यावेळी म्हणतो त्याला तुटीचा अर्थसंकल्प. आणि ज्यावेळी काय असते, जमा ही खर्चापेक्षा काय असते, जास्त असते, त्याला आपण म्हणतो शिल्लक अंदाजपत्रक किंवा त्याला शिल्की अंदाजपत्रक असं म्हणलं जातं. त्याला काय म्हणतो आपण, शिल्लक अंदाजपत्रक असं म्हणलं जातं. लक्षात आलं का, शिल्की अंदाजपत्रक म्हणून त्याला ओळखलं जाणार आहे. म्हणून काय प्रश्न विचारलाय, जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो त्याला काय म्हणतात, एकूण उत्पन्नापेक्षा जेव्हा खर्च वाढतो तेव्हा त्याला तुटीचे अंदाजपत्रक असं म्हणलं जातं. पर्याय क्रमांक 2 त्याला तुटीचा अर्थसंकल्प किंवा तुटीचं अंदाजपत्रक असं म्हणलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढे बघा, डॅश डॅश कलमा अन्वये संसदेच्या दोन्ही सदनासमोर वार्षिक वित्तीय पत्रक ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ठेवले जाते. आता हा बजेटचा पॉलिटिकल अँगल आहे. बजेटच्या पॉलिटिकल अँगलमध्ये आर्टिकल 117 नुसार आपण फायनान्स बिल काय करतो, वित्त विधेयक किंवा धन विधेयक काय केलं जातं, मांडलं जातं. नंतर 114 नुसार ॲप्रोप्रिएशन बिल मांडलं जातं आणि 112 नुसार ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट मांडलं जातं. 112 नुसार ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट मांडलं जातं. आणि हाच क्वेश्चन विचारला आहे की ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट खालीपैकी कोणत्या कलमानं मांडलं जातं, कोणत्या कलमानं मांडलं जातं, तर कलम 112 पर्याय क्रमांक 2 कलम 112 नुसार काय मांडलं जातं, तर ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ह्यालाच आपल्या बोलीभाषेमध्ये आपण बजेट अंदाजपत्रक असं म्हणत असतो. हे 112व्या कलमानं काय केलं जातं, संसदेसमोर सादर केलं जातं. त्यामुळे त्याचा पर्याय क्रमांक 2 हे काय असणार आहे, एक्झॅक्टली उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा, अप्रत्यक्ष कराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. अप्रत्यक्ष, इनडायरेक्ट, भारतामध्ये 2 प्रकारचे कर बघायला मिळतात आपल्याला, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे काय, टॅक्सचा आघात होणारी व्यक्ती आणि टॅक्स भरणारी व्यक्ती जर एकच असेल तर त्याला म्हणतात प्रत्यक्ष कर. आणि टॅक्स भरणारी व्यक्ती वेगळी आणि टॅक्सचा आघात होणारी व्यक्ती जर वेगवेगळे असेल, डिफरंट असेल, तर त्याला काय म्हटलं जातं, तर इनडायरेक्ट टॅक्स असं म्हटलं जातं. म्हणजे आपण समजा हा शर्ट घेतला, तर आपण शर्ट जर मी घेतला असेल तर दुकानदाराला यावरचा जो टॅक्स असेल, समजा हा शर्ट 1000 रुपयाचा आहे, तर यावर समजा 18% टॅक्स आहे, तर 180 रुपये माझ्या खिशातून जातील, म्हणजे टॅक्सचा आघात झाला माझ्यावर. पण मी जाऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये भरला नाही किंवा GST बिलामध्ये मी भरला नाही, तर कोणी भरला, तर दुकानदारानं भरला.
बरोबर आहे का? म्हणजे टॅक्सचा आघात होणारी व्यक्ती वेगळी आणि टॅक्स भरणारी व्यक्ती वेगळी. ज्यावेळी अशी रचना असेल त्यावेळी त्याला म्हणणार आहे आपण अप्रत्यक्ष कर. आणि टॅक्स भरणारी व्यक्ती ते इन्कम टॅक्स आहे. समजा मी इन्कम कमवत असेल तर टॅक्सचा आघात पण माझ्या होणार आहे आणि मलाच तो भरावा लागणार आहे. मलाच तो काय करावा लागणार आहे, भरावा लागणार आहे. म्हणून टॅक्सचा आघात होणारी व्यक्ती, इम्पॅक्ट होणारी व्यक्ती एकच असेल आणि भरणारी व्यक्ती पण तीच असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण, तर प्रत्यक्ष कर असं म्हणणार आहे. मग क्वेश्चन काय विचारलाय, अप्रत्यक्ष कराबाबत काय विधान बरोबर आहे. तर अप्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार हा एकाच व्यक्तीवर पडतो. तर चूक आहे. आता मी सांगितलं की कराघात वेगळ्या व्यक्तीवर आणि करभार वेगळ्या व्यक्तीवर पडत असतो. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांच्यावर ढकलता येत नाही. आता हे नेहमी विधान कसं आहे, तर सेमच आहे, त्यामुळे हे विधान देखील चूक आहे. नंतर पुढं अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत कराभार इतरावर ढकलता येतो. इतरावर ढकलता येतो, हे विधान कसं आहे, बरोबर आहे. नंतर पुढे येतं की अप्रत्यक्ष कराचा कराघात एका व्यक्तीवर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो. त्यामुळे हे दोन्ही विधान आपल्याला बरोबर असलेले बघायला मिळतात, क आणि ड. आता पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 क आणि ड हे काय आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे. वरचा जो भाग येतो तो कशाचा येतो, प्रत्यक्ष कराशी संबंध येतो आणि खालचा जो दोन आपल्याला वाक्य बघायला मिळतात ती अप्रत्यक्ष कराशी संबंधित असले बघायला मिळतात. त्यामुळे क आणि ड हे एक्झॅक्टली बरोबर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. नंतर पुढं बघा, वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. वित्त आयोग, भारतीय राज्यघटनेच्या कलम 280व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. तर हे विधान एक्झॅक्टली बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना होते. कोण करतं, तर राष्ट्रपती करतं. दर किती वर्षांनी केला जातो, दर 5 वर्षांनी केला जातो. कशासाठी केला जातो, तर केंद्र व राज्य यांच्यामधले आर्थिक संबंध डिसाईड करण्यासाठी, ठरवण्यासाठी काय केलं जातं, तर याची दर 5 वर्षाला राष्ट्रपतीकडून काय केली जाते, निवड केली जाते. कलम 280 नुसार याची काय होते, निवड होत असते. त्यामुळे विधान 1 नंबर काय आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे. दुसरं येतं विधान ब, 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर वाय रेड्डी हे आहेत. तर बरोबर आहे. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते विजय केळकर, मागाशी आपण बघितलं तो भाग. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते कोण, तर डॉक्टर वाय रेड्डी. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर NK सिंग होते. आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहे, तर अरविंद पंगार हे असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे हे विधान देखील एक्झॅक्टली काय आहे, बरोबर आहे. अ आणि ब ही दोन्ही विधान आपल्याला बरोबर असलेले बघायला मिळतात. कोणतं येतं, पर्याय क्रमांक 3 अ आणि ब ही दोन्ही विधानं काय येतात, आपल्याला बरोबर असलेली बघायला मिळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असलेलं बघायला मिळतं. पुढे बघा, 13व्या वित्त आयोगानुसार कोणत्या राज्याला केंद्रीय कर, शुल्क आणि अनुदान यातील सर्वाधिक वाटा मिळत आहे. म्हणजे कितव्या वित्त आयोगानुसार विचारले, 2017ला क्वेश्चन विचारला होता 13व्या वित्त आयोगानुसार. आता रिसेंटली 16वा वित्त आयोग जाहीर झाला आहे, त्यावर असा सेम क्वेश्चन पॅटर्न येऊ शकतो. त्यामुळे हा क्वेश्चन आपल्याला महत्त्वाचा आहे. बघा, 13व्या वित्त आयोगानुसार कोणाला सगळ्यात जास्त वाटा मिळाला होता, तर सगळ्यात जास्त वाटा मिळाला होता कोणाला, उत्तर प्रदेशला. जवळजवळ 19.6% इतका वाटा मिळाला होता. आता वाटा कसा मिळतो, म्हणजे वाटा म्हणजे काय असतं, जो एकूण कर गोळा होतो, केंद्रीय कर, शुल्क किंवा अनुदान, म्हणजे सबसिडीज गोळा होतात, शुल्क गोळा होतात, म्हणजे सेस अँड सरचार्ज गोळा होतात, किंवा एकूण केंद्रीय कर 2013ला जो होता, एक्साईज ड्युटी, कस्टम ड्युटी वगैरे जमा व्हायचा, त्यातून किती टक्के वाटा मिळतो, म्हणजे काय एकूण जो कर जमा होतो केंद्राकडं, त्यातला काय होतं, खाली वाटा राज्यांना दिला जातो. राज्यांना काय मिळतो, वाटा मिळतो. त्याला व्हर्टिकल म्हणतात. आणि होरिझॉन्टली प्रत्येक राज्याला किती मिळणार आहे, हे त्या राज्याचं लोकसंख्या, हे त्या राज्याचे क्षेत्रफळ, हे त्या राज्याचा इन्कम डिस्टन्स, समजलं, त्या राज्यानं केलेले कर प्रयत्न, या सगळ्या गोष्टींसाठी मिळून, किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना काय केलं जातं, प्रत्येक राज्याला त्यातली वाटणी दिली जाते. समजा केंद्राकडून राज्याला 40 रुपये मिळाले, केंद्राकडून राज्याला किती मिळाले, करांती वाटणी 40 रुपये मिळाले, तर ह्या 40 रुपयेपैकी प्रत्येक राज्याला किती मिळणार, हे कशावर ठरतं, त्यातल्या लोकसंख्या, क्षेत्रफळ याच्यावर ठरतं. आणि यानुसार सगळ्यात जास्त वाटणी कुणाला मिळाली होती, उत्तर प्रदेशला मिळाली होती. आणि सगळं ठरवतं कोण, फायनान्स कमिशन. हे सगळं ठरवतं कोण, फायनान्स कमिशन. सगळ्यात जास्त वाटणी मिळाली होती उत्तर प्रदेशला 19.6%. 2 नंबरला वाटणी मिळाली होती बिहारला जवळजवळ 10.9%. वाटणी कुणाला मिळाली होती, बिहारला मिळाली होती. क्वेश्चन काय विचारले, 13व्या वित्त आयोगानुसार सगळ्यात जास्त वाटणी कुणाला मिळाली, तर उत्तर प्रदेश या राज्याला मिळालेली आपल्याला बघायला मिळते. तर पर्याय क्रमांक 2 हा एक्झॅक्टली बरोबर आहे. असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीने आपण भारताची जी काही सार्वजनिक वित्त व्यवस्था आहे आणि भारताची जी कर प्रणाली आहे याच्याविषयी आत्तापर्यंत पाठीमागच्या 10 वर्षांमध्ये पडलेले क्वेश्चन आहेत ते पाहिले आहेत. ठीक आहे, धन्यवाद. पुढच्या आपण नवीन चॅप्टरसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.